नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर आज नवीन माहिती घेऊन आलेली आहे मी सर्वांसाठीच, म्हणजे दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी। तर तुम्हाला माहितीच आहे की अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अधिवेशनाचा आज 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी सुद्धा आपल्याला विचारच येत होता की काही तरी आपल्या बाजूने मुद्दा काही मांडण्यात येईल आमदाराकडून, पण असं काही झालं नाही। पण शेवटी बच्चूभाऊ कडू जे आहेत तर त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। कारण 6,000 रुपये मागच्या वर्षी जे आंदोलन केलं होतं की दिव्यांग बांधवांना आणि संजय गांधी निराधार योजनेखालील जे बी लाभार्थी आहेत त्यांना 6,000 रुपये महिना मिळावा म्हणून, पण 2,500 रुपयेच झाले होते। टप्प्याटप्प्याने वाढवू असं सरकारने म्हटलं होतं। तर त्याच अनुषंगाने बच्चूभाऊ कडूने इथं प्रश्न उपस्थित केला आहे की जे शिवभोजन आहे, ज्यांना शिवभोजनचा टेंडर दिलेला आहे, तर हे टेंडर जे आहेत हे आपले दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, शेतकरी बांधव आहेत, तर अशांना हा टेंडर दिला जावा। कारण याद्वारे त्यांना काही रोजगार मिळेल आणि एक चालना मिळेल त्यांना रोजगाराची। तर अशा प्रकारचा त्यांनी मुद्दा इथं मांडलेला आहे आणि या मुद्द्याद्वारे ते दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधारखाली जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी काही ना होईना पण जे काही आहे ते मुद्दा मांडत आहेत आणि ग्राउंड लेवलवर त्यांची चर्चा झालेलीच असेल। जी संघटना आहे त्यांच्याशी पण चर्चा सुरू असेल की समोर मुद्दे कसे मांडले जायचे। तर आता 10 जुलैपर्यंत आहेच, अजून काही मुद्दा नवीन येईलच त्यांच्याकडनं। कारण हा जो मुद्दा मांडलेला आहे हाही अतिशय चांगला आहे, एक व्यवसाय मिळेल दिव्यांग बांधवांना, विधवा महिलांना, की रोजगार तरी मिळेल त्यांना। आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला असं समजते की आपण तर त्यांना विचारू नाही शकत की आमचा मुद्दा 6,000चा कधी मांडणार, पण ते मांडतीलच असा विश्वास आपण ठेवूया त्यांच्यावर। कारण त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन केलेलं आहे आणि तसंच संजय गांधी निराधाराखालील जे पण लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावा। 6,000 रुपये त्यांना पण मिळाले पाहिजे। विधवा महिला आहेत, श्रावण बाळ आहेत, आजारी आहेत, तर त्यांना पण हे 6,000 रुपये मिळालेच पाहिजे। त्याच्यासाठी पण त्यांनी यातूनात प्रयत्न केले पाहिजे आणि करतीलच असा विश्वास आहे त्यांच्यावर। आणि जे काही आहे ते संघटनेशी ते सुरू असेलच त्यांची चर्चा। आता हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधिवेशनामध्ये ठेवलेलाच आहे, तर पुन्हा काही ना काही ते अधिवेशनामध्ये समोरचा मुद्दा मांडतीलच असं आपण आश्वासन ठेवूया। आणि जे काही आहे ते पोर्टल अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही आहे। मी याच्या आधी पण जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे की अजूनपर्यंत पोर्टल सुरू झालेलं नाही आहे। जसं पोर्टल सुरू होणार तसं मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्की कळवणार। आणि पोर्टल सुरू झालं की जे काही आहेत हप्ता ते वितरण सुरू होणारच आहे, पण पोर्टल सुरू होणे महत्त्वाचं आहे आणि सगळे वाट बघत आहेत। कारण संजय गांधी निराधार बांधवांना अजूनपर्यंत निधी आलेली नाही आहे। दिव्यांग बांधवांना जून महिन्याचा पण हप्ता मिळाला, लाडकी बहीण योजना जी आहे त्यांना पण हप्ता मिळालेला आहे, पण जे संजय गांधी निराधार योजनेखालील जे लाभार्थी आहेत त्यांना अजूनपर्यंत हाही हप्ता मिळालेला नाही आहे मे आणि जूनचा। त्याच्यामध्ये श्रावण बाळ, आजारी व्यक्ती आहेत, विधवा महिला आहेत। तर सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी यांचा पण हप्ता लवकरच द्यावा। आणि पोर्टल सुरू झालं की मी माझ्या चॅनलद्वारे नक्कीच कळवणार। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा। भेटूया नवीन व्हिडिओचे। धन्यवाद।